अथणी तालुक्यातील सत्ती गावाच्या बाहेर विजेच्या ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीदरम्यान झालेल्या अपघातात एका लाईनमॅनचा मृत्यू झालाय। मृत्यू झालेला दुर्दैवी कर्मचारी सुभाष बलवाड हा असून तो ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने त्याला जोरदार शॉक बसला। स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला तातडीने वाचवण्याचा प्रयत्न केला आणि अथणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। मूळचा नंदेश्वर येथील सुभाष बलवाड गेली 9 वर्षे अथणी हेस्कॉममध्ये लाईनमॅन म्हणून कार्यरत होता। त्याच्या पश्चात पत्नी आणि 2 लहान मुले आहेत। सुभाषच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। ಸುಭಾಷ್ ಸದಾಶಿವ ಬಳವಾಡ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ, ನಂದೇಶ್ವರ ಖುದ್ದ ವಯಸ್ಸು ಎಷ್ಟ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ 31 ವಯಸ್ಸು। ಅವ್ರು ಇರೋದು ಖುದ್ದ 0.0 ಹಾಂ ಅವು ಮದುವೆ ಆಗೈತೇನ್ರಿ? ಹಾಂ, ಮದುವೆ ಆಗೈತ್ರಿ। 2 ಮಕ್ಳು ಅದಾವು। ಅವ್ರ ತಾಯಿ ತಂದೆ ಅದಾರು। ಅವ್ರು 7 ತಿಂಗಳು ಕೂಸು, ಒಂದು 2 ವರ್ಷದ ಕೂಸು, 1 ವರ್ಷ ಮ್ಯಾಗ ಒಂದು ಕೂಸು ಐತ್ರಿ, ಒಂದು 7 ತಿಂಗಳು ಕೂಸು ಐತಿ। ಪಾಪ ಈ ದುರ್ಘಟನೆ ಆಗಬಾರ್ದಾಗಿತ್ತು। ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ತಮ್ಮ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ಮೇಲಿನ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಸ್ವಲ್ಪ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಆಗಲಿ ಅಂತ ನಾನು ತಮ್ಮ ಮೂಲಕ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ। ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳಿ? ಅಪ್ಪು ಸೈದಾಪುರ ಅಂತ, ನಾವು ಅವರ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಮಾತಾಡೋದು। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून या घटनेबाबत अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। उदय होसमणी, KMM मराठी, चिक्कोडी।